कुणाकुणाकडे नाही हे घरी नाही इथं पाहिजे. पेज नंबर फर्स्ट काढा. तेच सांगायला मी 10 नंबरचा. ठीक आहे असू दे. ऐका रे, स्पीड मध्ये सांगतोय बरं का. किती सोडवले एक्झाम्पल कम्प्लीट? म्हणजे मला हे सगळेच पाहिजे होते. हा करू का स्टार्ट करू? तुम्ही सांगितलेलं एक छोटस एक्झाम्पल, 2x minus y is equal to 5 semicolon 3x plus 2y is equal to 11. या एक्झाम्पल मध्ये काय प्रॉब्लेम आहे सांग मला. हा तुला मी दिले ना, चुकीचं काय संबंध. चला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल कोण सांगते? कोएफिशियंट सेम बघायचं आहे. कोएफिशियंट सेम कशाचा आहे? ऑब्झर्वेशन. ओके, काय ऑब्झर्व केलं तुम्ही? इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये काय ऑब्झर्व केलंय? इक्वेशन सपोज मी इथं फर्स्ट घेतो. इक्वेशन फर्स्ट मध्ये 2x minus y is equal to 5 हे इक्वेशन काय आहे? फर्स्ट. सेकंड सांगा 3x plus 2y is equal to 11 इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करण्यासाठी इक्वेशन फर्स्ट मध्ये y चा कोएफिशियंट काय आहे? 1. साइन कडे लक्ष देऊ नका. इक्वेशन सेकंड मध्ये y चा कोएफिशियंट काय? तर तुम्हाला काय करावं लागेल? या y च्या कोएफिशियंटला म्हणजे इथं 1 ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट इक्वेशन मिळेल, त्याचा कोएफिशियंट काय असतो? सेम राहतो. चला सांगा. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर फर्स्ट बाय 2. आता ज्यावेळेस मी इक्वेशन फर्स्टला 2 ने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस मला इक्वेशन किती नंबर मिळणार आहे? थर्ड. बघा इकडं 2 इंटू प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचंय. 2 इंटू 2, 2 2 जा 4x मायनस 2 1 जा 2y इज इक्वल टू 2 5 जा 10. मिळणारे इक्वेशन किती आहे रे बाळांनो? थर्ड आहे. इक्वेशन इथं जे काय थर्ड आहे त्याच्यामध्ये y चा कोएफिशियंट इथं y चा कोएफिशियंट कसा आला रे? सेम आला. कुठल्या इक्वेशन मध्ये? सेकंड अँड थर्ड. इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड मध्ये y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम झालाय. साइन कशा आहेत? डिफरंट आहेत. म्हणजे एकाचा प्लस आहे दुसऱ्याचा मायनस. जर साइन लक्ष दे रे, तू कुठं लक्ष आहे तुझं? कुठं लक्ष आहे? स्वप्न बघायला काय? मुळेच्या पाठीमागं कोण आहे रे? स्वप्न बघायलाच लक्ष दे ना. अरे दिवसा स्वप्न बघू नको. तर इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड याच्यामध्ये y चा कोएफिशियंट सेम झाला. साइन कशा आहेत? वेगळ्या आहेत. मग काय करावं लागेल आपल्याला? ऍडिशन. साइन सेम असतील तर सबट्रॅक्शन, साइन डिफरंट असतील तर ऍडिशन. मग इथे लिहितो मी. चला सांगा. ऍड इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन थर्ड याची काय करणार मी? ऍडिशन. मग डिरेक्टली नाही करत थोडे दिवस. ठीक आहे. हा चला मांडा. 3x plus 2y is equal to 11. Next is equal to 10. याची काय करायची? तुम्हाला हे माहिती आहे की ऍडिशन करत असताना साइन चेंज करायची गरज पडते का? नाही. मग 3x plus 4x हे प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होईल. दोघांची ऍडिशन म्हणजे x ची व्हॅल्यू 21/7 किती येते रे? 3 येतं. काय करावं लागेल आता? पुट x is equal to 3 in equation number फर्स्ट सेकंड थर्ड. कुठेही ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पण जर फर्स्ट मध्ये मी ठेवलं तर इथं मायनस y आहे, एक स्टेप एक्स्ट्रा करावी लागेल. मी काय करू? चला फर्स्ट मध्येच ठेवतो. इक्वेशन नंबर फर्स्ट सांगा रे काय? 2x minus y is equal to 5. x ची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन असतं दोघांच्या मध्ये, बरोबर ना? 3 minus y is equal to 5. 3 2 जा 6 मायनस y पलीकडे पाठवतो प्लस होईल.
इकडे येईल मायनस, इथं y ची व्हॅल्यू राहील 1. हे सोल्युशन आहे. सोल्युशन काय आहे? x इज इक्वल टू 3 and y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. लक्षात आलं का? हे सिंपल आहे. कुणी सोडवलेलं नाही हे एक्झाम्पल. घरी सोडवलंय? ओके, मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. तुम्ही उतरून घेऊ नका. मी याचा स्क्रीनशॉट ग्रुप वरती पाठवतो आपल्या. ठीक आहे, म्हणजे हेच फक्त तुम्ही होमवर्क मध्ये चेक करण्यासाठी. जे इक्वेशन 11 नंबर आहे त्याच्यात थोडंसं चेंज आहे, मी ते सोडवून देतो. बघा इकडं सोपंच आहे रे बाळांनो, फक्त सोडवून देतो. 2x minus 3y is equal to 4 आणि पुढे आहे 3y minus x equal to also 4. बरोबर आहे का? 11 नंबरचं रे, चेक करा. हेच इक्वेशन आहे का? ओके, लक्ष द्या बरं का, लिहू नको. गिवन सांगा रे. 2x minus 3y is equal to 4 इक्वेशन नंबर फर्स्ट. आता थोडंसं एक एक्स्ट्रा सांगतो. पहिल्याच वेळेस सगळं एक्स्ट्रा सांगण्याचा अर्थ नाही. दिलेलं इक्वेशन नंबर फर्स्ट हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? फॉर्म कुठला? ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये आहे का? आहे ना? आहे ना त्या फॉर्म मध्ये. ओके, नेक्स्ट इक्वेशन चेक करा. अँड अनदर इक्वेशन इज 3y minus x is equal to 4. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, कारण की x इकडे पाहिजे होतं. बरोबर ना रे? x कुठे पाहिजे होतं? या साईडला पाहिजे होतं. म्हणून मी काय करतो, x या साईडला लिहून घेतो. त्याचं साइन कुठला आहे? मायनस आहे. इथलं बघा y चं साइन कुठलं आहे रे? प्लस 3y is equal to 4. आणि सुरुवातीला इथं x ला मायनस साइन नाही देत, परंतु असलं तर काय फरक पडत नाही. आपण काय करू, इक्वेशन नंबर काय करू? सेकंड टाकू. चला, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये y चा कोएफिशियंट सेम झाला. आपण डायरेक्टली ऍड करू. डायरेक्टली काय करू? ऍडिशन. आणि ऍडिशन केल्याच्या नंतर ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड. बघा रे, मी एक वेळेस मांडून घेतो. 2x आहे मायनस 3y इक्वल टू 4. नेक्स्ट काय सांगा? मायनस x प्लस 3y इक्वल टू परत 4. मला काय सांगायचं होतं माहितीये का? मी तर मायनस साइन केलं होतं, बरोबर ना? मी याचं प्लस केलं. काय केलं? प्लस. प्लसचं काय होईल? मायनस. परत इथं प्लसचं काय होईल? मायनस. परत मला सबट्रॅक्शन करावी लागली असते. मग ठीक आहे, जरा मला ऑब्झर्वेशन मध्ये दिसलं की इथं मायनस प्लस कॅन्सल होते, ऍड करून टाका, काय फरक पडत नाही. म्हणून मी काय केलं? डायरेक्टली ऍडिशन केली. ऍडिशन करत असताना साइन चेंज होत नाहीत. इथं 2x आहे, याचं साइन काय? मायनस. बरोबर ना? 2 मधून 1 गेले, खाली राहिले 1x. मग इथं काय येतं रे? हे कॅन्सल होईल आणि इकडे काय राहील? 4 प्लस 4. x ची व्हॅल्यू काय आली रे? 8 आली. x ची व्हॅल्यू काय आली? ही व्हॅल्यू कुठेतरी एका इक्वेशन मध्ये ठेवा. पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर. कुठल्या मध्ये ठेवायचं? इक्वेशन नंबर. ओके, ठीक आहे. सेकंड इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवण्यापेक्षा चालते, असू द्या, काय आपल्याला कुठे ठेवलं. इथं काय रे? मायनस. x ची व्हॅल्यू काय आहे? 8 आहे. बरोबर ना? मायनसला मायनस ऍज इट इज ठेवलं. x ची व्हॅल्यू काय आहे? 8 आहे. पुढे काय असेल? प्लस 3y इज इक्वल टू 4. आता हे मायनस 8 पलीकडे ट्रान्सफर केलं, काय होईल रे? प्लस 8 होईल. इकडे काय असेल? 3y असेल. दोघांची ऍडिशन किती येते? 12 येते. काय येते? 12. इकडं 3y, y ची व्हॅल्यू 12/3. y ची व्हॅल्यू काय पाहिजे? 4. Therefore x is equal to 8 and y is equal to 4 is the solution of given simultaneous equations. बघा, चेक करा. ज्यांचं झालं नाही त्यांनी लिहून घ्या फास्ट. चला, लक्ष द्या इकडं. सेम एक्झाम्पल आहे. त्याच्यापैकी एक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही दिलं, ते आपल्याला मांडून घ्यायचंय. मग आपल्या समोर असणारं इक्वेशन जे आहे, पहिलं इक्वेशन आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 8. याला इक्वेशन नंबर फर्स्ट नाव दिलं. बरोबर. नेक्स्ट काय प्रोसिजर असेल? नेक्स्ट स्टेप आपली दिलेलं इक्वेशन अँड नेक्स्ट इक्वेशन इज 2x इज इक्वल टू 2 प्लस 3y.
हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? मग राईट साइडला जे y आहे ते लेफ्ट साइडला घ्यावं लागेल आपल्याला. देअरफॉर 2x मायनस 3y इज इक्वल टू काय असेल? 2 असेल. इक्वेशन नंबर काय असेल? सेकंड. बरोबर ना? इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये y चा कोएफिशिएंट सेम आहे आणि साइन डिफरंट आहेत. काय करावे लागेल? ऍडिशन करावे लागेल. लिहू का इथं? ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड. मग इक्वेशन फर्स्ट मी मांडून घेतो. सांगा 2x प्लस 3y इज इक्वल टू 8. सेकंड सांगा 2x मायनस 3y इज इक्वल टू 2. याची काय करायची? ऍडिशन करायची. ऍडिशन करताना साइन नाहीत होत. साइन चेंज होतात का? 2x प्लस 2x 4x. हे कॅन्सल होईल. इकडे राहील 10. मग इथं x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? x इज इक्वल टू 10 अपॉन 4. म्हणजे इथं आपण याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढू. 2 ना भाग जातो वरती आणि खाली. 2 5 जा 10, 2 2 जा 4. याला 2.5 करायचं नाही. ऍज इट इज ठेवायचं. ऍज इट इज ठेवायचं. आता काय असेल सांगा फास्ट. पुट x इज इक्वल टू 5 अपॉन 2 इन इक्वेशन नंबर. ए बघा रे, इक्वेशन फर्स्ट मध्ये x चा कोएफिशिएंट काय? 2 आहे. डिवाइड बाय 2 म्हणजे आपण भाग घालू शकतो त्याला. चला सांगा पहिले इक्वेशन 2 इंटू x प्लस 3y इज इक्वल टू 8. बरोबर ना? मग बोलू नका. कोएफिशिएंट आणि x मध्ये व्हेरिएबल मध्ये मल्टिप्लिकेशन असतं. काय असतं? मल्टिप्लिकेशन. ही 2 ला 2 ऍज इट इज असेल. मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू काय आहे? 5 अपॉन 2 प्लस 3y इज इक्वल टू 8. ह्यांची भांडणं होतात बघा. ते कॅन्सल झालं. इथे काय राहिलं? 5 प्लस 3y इज इक्वल टू 8 प्लस 5 पलीकडे जाईल. काय होईल? 3y इज इक्वल टू 8 मायनस 5. बरोबर ना? आता काय राहतं रे? 3y इज इक्वल टू 3. देअरफॉर y इज इक्वल टू 3 अपॉन 3. किती बेसिक सांगतोय? भरपूर बेसिक चालू आहे. बरोबर ना? सोल्युशन काय आलं? x इज इक्वल टू 5 अपॉन 2 and y is equal to 1 is the solution of given equations. 6 नंबर सोडवा तुम्ही. 6 नंबर आता सेम आहे. सोडवा. लेवल 3 हात काढ. 6 नंबर. ज्यांचं चुकलंय त्यांनी करेक्शन करून घ्या. आतापर्यंत आपण एका कोएफिशिएंटला म्हणजे एका इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं बघितलं. आता आज आपण राहिलेल्या वेळेमध्ये 2 असे इक्वेशन देणार आहे ज्यांचा की कोएफिशिएंट दोघांचा पण वेगळा आहे. बरोबर ना? त्याच्यानुसार आपण प्रॅक्टिस करणार आहेत. कुठलं इक्वेशन चालू आहे आपलं? 6वं ना? इथं आहे 8x प्लस 5y इज इक्वल टू 9 सेमिकोलॉन. 2y इज इक्वल टू मायनस 3x प्लस 4. ओके, लक्ष द्या इकडं. ज्यांचं सॉल्व करायचं झालंय त्यांनी लक्ष द्या. ज्यांचं नाही झालं त्यांनी पण लक्ष द्या. बरोबर ना? म्हणजे लिहून घेणं महत्वाचं नाही. थोडंसं आता नेक्स्ट प्रकार येतोय तुमच्या समोर, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या. परत काय आपल्याला सॉल्व करायचं? काय करायचं? त्याला डिस्टर्ब करू नका. चला स्टार्ट करतो. एक वेगळ्या प्रकारचे इक्वेशन्स तुमच्या समोर मांडतोय. ते कशी सॉल्व करायचे आपण बघू. पहिलं जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत ना, ते कशा वेगळ्या प्रकारचे कशी काय आहेत काल परवा दिलेल्या एक्झाम्पल्स पेक्षा ते आपण बघू. पहिलं बघा, दिलेले जे काही इक्वेशन आहे 8x प्लस 5y इज इक्वल टू 9 हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का ते चेक करा. म्हणजे आपण जो फॉर्म वापरतो तो आहे ax प्लस by इज इक्वल टू c. अँड नेक्स्ट इक्वेशन जे दिलेलं आहे आपल्याला ते कुठलं आहे? 2y इज इक्वल टू मायनस 3x प्लस 4. हे त्या फॉर्म मध्ये नाही. मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घ्यायचंय. मग हे 3x या साईडला पाठवा, मायनसचं काय होईल रे? प्लस होईल. म्हणून इथं तयार होणारं जे काही इक्वेशन आहे त्याला टोपी लक्ष दे. इकडे काय आहे? 3x. इथं काय रे बाळांनो? प्लस 2y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर काय असेल? सेकंड. दोन्ही इक्वेशन मध्ये
नीट लक्ष दिलं तर x चा कोएफिशियंट काय आहे 8 आहे, खाली x चा कोएफिशियंट काय 3, एकाच टेबल मध्ये आहेत का तर नाही तिथं. y कडे लक्ष द्या, y चा कोएफिशियंट 5, इकडं 2, म्हणजे इथं पण त्यांचे कोएफिशियंट एकमेकाच्या पाड्यामध्ये नाही, टेबलमध्ये नाही. जर इथं कदाचित 4 असतं तर मी इथं काय केलं असतं रे, 2 ला 2 न मल्टिप्लाय केलं असतं, बरोबर ना. पण आता हे एकमेकाच्या टेबलमध्ये नसल्यामुळं मला काय करावं लागेल, त्याचा एलसीएम काढावा लागेल. मग एलसीएम काय असतो बघा, आपण क्रॉस मल्टिप्लाय करून बघू. 8 त्रिक 24, 3 8 24, बरोबर ना. म्हणजे मल्टिप्लिकेशन 24 येईल अशा संख्येनं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. आणि इकडे काय 5 दुनी 10, म्हणजे मी काय करतो, y चा कोएफिशियंट सेम करतो. छोट्या छोट्या संख्या येतील नाही तर कुठला कोएफिशियंट सेम करायचा, मग y चा. आता ज्यावेळेस मी y चा कोएफिशियंट सेम करणार, नीट लक्ष द्या, बघ ना. मी पत्र लिहू का तुला, लक्ष दे म्हणून, नाही ना, मला कधीच पत्र लिहायची वेळ आली नाही, लक्ष दे इकडं. मग मी y चा कोएफिशियंट जर मला सेम करायचा असेल, y चा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर मला काय करावं लागेल बघा, इकडं या 2 न या 5 ला मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना. मग 2 न जर मला 5 ला मल्टिप्लाय करायचं असेल तर ऍक्च्युली मी 5 लाच मल्टिप्लाय करणार का पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करणार. मग पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करायचं म्हणजे त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, बरोबर ना. मग मी तर काय करणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2, म्हणजे इक्वेशन सेकंड नाही मल्टिप्लाय करायचं, 2 न मल्टिप्लाय करायचं 2 न. ज्यावेळेस मी 2 न मल्टिप्लाय करतो तर प्रत्येक टर्म लक्षात घ्या, 8 ला आपण किती न मल्टिप्लाय करायचं, 8 2 जा 16x, परत 2 5 जा 10y इज इक्वल टू 2 9 जा 18. इक्वेशन किती आलं रे, थर्ड आलं, बरोबर ना. नेक्स्ट मला काय करावं लागेल सांगा बरं फास्ट, मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय, बघा नीट लक्ष द्या, 5 ला मी याच्या कोएफिशियंट न मल्टिप्लाय केलं तर याला कशाने मल्टिप्लाय करणार, मी याच्या कोएफिशियंट न 5 न मल्टिप्लाय करणार, मी 5 न मल्टिप्लाय करणार. चला 5 × 3, 5 3 जा 15x प्लस परत 5 2 जा 10y इज इक्वल टू 5 4 जा 20. इक्वेशन नंबर किती आलं रे, इक्वेशन नंबर आलं 4th. इक्वेशन नंबर किती आलं, 4th. आता बघा इकडं इक्वेशन 3rd आणि इक्वेशन 4th या दोघांचा विचार केला तर y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम झालाय, साइन पण सेम आहेत. काय करायची, सबट्रॅक्शन. कशातून काय सबट्रॅक्ट करू, इथं 16 आहे इकडे 15 आहे, वरच्या इक्वेशन मधून खालचं इक्वेशन सबट्रॅक्ट करू. मग इथं एक स्टेटमेंट लिहितो मी, चला सांगा, सबट्रॅक्ट इक्वेशन, हे किती नंबर आहे, 4th नंबर. कशातून सबट्रॅक्ट करायचं, फ्रॉम इक्वेशन नंबर 3rd. मग माझ्याकडे स्पेस कमी आहे, एकच मिनिट, ठीक आहे असू द्या. तर मी सबट्रॅक्शन करत असताना मी एका खाली एक मांडू का, चालतंय, इकडे लिहितो. चला इक्वेशन नंबर काय घ्यावं लागेल अगोदर, मला 3rd घ्यावं लागेल. चला इक्वेशन नंबर 3rd सांगा, 16x प्लस 10y इक्वल टू 18. नेक्स्ट इक्वेशन सांगा, 15x प्लस 10y इज इक्वल टू 20. मी काय करायलो रे बाळांनो, सबट्रॅक्शन. जर मी सबट्रॅक्शन करायलेलो असेल तर मला साइन चेंज करावे लागतात. म्हणजे काय होतं, इथं प्लस असतं, प्लसचं काय होईल मायनस, इथं प्लसचं काय होईल मायनस, इथं पण प्लस असतं. 16 मधून 15 गेले, खाली राहिले हे प्लस 10y मायनस 10y कॅन्सल होईल. 18 मधून 20 जात नाहीत, म्हणून 20 मधून 18 मायनस करा, खाली येतं 2 आणि साइन ऑफ बिगर नंबर मायनस. x ची व्हॅल्यू काय आली, चला रिपीट, पुट x इज इक्वल टू -2 इन इक्वेशन नंबर, कुठे ठेवणार रे, फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा. मी सेकंडच्या वरच्या पार्ट मध्ये ठेवू का, इथे हे याच्या जर ठेवलं सोपं जाईल. इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवू का, सेकंडच्या वरच्या पार्ट मध्ये. इक्वेशन नंबर सेकंड, एक स्टेप कमी होईल बघा, 2y इज इक्वल टू -3x प्लस 4. नीट ऑब्झर्व करा, इथूनच जरा बऱ्यापैकी चुकतं आपलं.
तुम्ही म्हणाल की सर असं का मांडलं नाही, मला y ची व्हॅल्यू काढायची ना, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ठेवतो. लक्ष द्या, 2y ला 2y, -3 ला -3, x ची व्हॅल्यू काय आहे -2 + 4. बघा रे बाळांनो, 3 2 काय होतं 6, मायनस मायनस प्लस लिहायची गरज नसते, आणि +4 इथे किती आलं रे, इथे किती आलं 10 आलं. काय आलं, ही कशाची व्हॅल्यू आहे 2y ची, म्हणजे y ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे होती रे, y ची व्हॅल्यू असायला पाहिजे होती 10/2, y ची व्हॅल्यू येते 5. सोल्युशन काय असेल, x = -2 and y = 5 is the solution of given simultaneous equations. थोडस लक्षात आलं का? ओके, तुम्ही लिहून घ्या, मी एक वेळेस समजावून सांगतो. जर 30 सेकंद वेळ दिला तर मी पहिल्यांदा समजावून सांगतो, नंतर लिहून घ्या. वर बघा, इकडं दिलेलं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नव्हतं, मांडून घेतलं. आता माझ्याकडं यांच्या व्हेरिएबल सेम नव्हते, म्हणून मी काय केलं, y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करण्यासाठी प्रयत्न केला. 5 ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन थर्ड आलं, बरोबर ना. म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्टलाच मी मल्टिप्लाय केलं, आणि इक्वेशन नंबर सेकंडला कितीने मल्टिप्लाय केलं, या y च्या कोएफिशियंट ने मल्टिप्लाय केलं. कोएफिशियंट लक्ष द्या एक मिनिट, कुठल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा आहे ते ठरवा, आणि त्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट क्रॉस करा. म्हणजे काय, त्यानं क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 ने 5 ला मल्टिप्लाय करा, 5 ने 2 ला मल्टिप्लाय करा. पण मल्टिप्लाय करत असताना पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मग नवीन इक्वेशन मिळतात, इक्वेशन थर्ड आणि फोर्थ. मग त्याच्यामध्ये y चा कोएफिशियंट सेम झाला, साइन मला सेम दिसले, मी सबट्रॅक्शन केलं. इक्वेशन थर्ड मधून 4 सबट्रॅक्ट केलं, मला y कॅन्सल झाले, x ची व्हॅल्यू मिळाली -2. आलेली व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवा. मी इक्वेशन सेकंड मध्ये ठेवली, मला कशाची व्हॅल्यू मिळते, y ची. आलेली x आणि y च्या व्हॅल्यूज, हे आपलं काय असतं, सोल्युशन. काय असतं सोल्युशन, म्हणजे काय, ज्या वेळेस आपण ह्या व्हॅल्यूज त्या इक्वेशन मध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सॅटिस्फाईड होते, त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. लिहून घ्या. ओके, हे इक्वेशन मी सॉल्व्ह करून देतो, तिसरं. ठीक आहे, तुमचं तुम्ही सोडवलंय क्लासमध्ये, मग क्रॉस चेक करा म्हणजे आलंय का ते बघा. हे इक्वेशन नंबर फर्स्ट and 3x - 2y = 4 इक्वेशन नंबर सेकंड. चला, कोण सांगतंय काय करावं लागेल, म्हणजे आपण काय करणार आहे, y चा कोएफिशियंट सेम करू. ठीक आहे, y चा कोएफिशियंट सेम करत असताना इकडे बघा, 2 ने 7 ला आणि 7 ने 2 ला, म्हणजे 2 ने 7 लाच फक्त, नाही तर पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कशाला, इक्वेशनला. मग इथे लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर फर्स्ट बाय 2. ज्यावेळेस आपण फर्स्ट न मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, वी गेट 2 5 जा 10x प्लस 2 7 जा 14y इज इक्वल टू 17 मल्टिप्लाय बाय 2 किती रे, इक्वेशन नंबर किती आलं, थर्ड आलं. इक्वेशन नंबर किती आलं, थर्ड. आता काय करता येईल, कोण सांगते, 7 ने इक्वेशन नंबर सेकंड ला मल्टिप्लाय करा. मग लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर सेकंड बाय कशाने रे, 7. चला, 7 मल्टिप्लाय बाय 3 21x मायनस राहिली तर बरोबर आहे ना. 2 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 2 14y इज इक्वल टू 2 into 4 7 मल्टिप्लाय बाय 4 इक्वेशन नंबर 4 झालं. इक्वेशन नंबर किती आलं, फोर्थ. चला सांगा काय करता येईल परत, ऍडिशन का सबट्रॅक्शन, का बरं, साइन डिफरंट आहे. लिहू का इथं, अँड इक्वेशन नंबर थर्ड अँड IV. कुठे बी काय बी कसं करतो रे, कोण म्हणलं IV, मला लय काय काय बोलता येते, लक्ष दे इकडं. हा, तर कुठे बी कसं बी लक्ष दे इकडं. इथं ऍडिशन करत असताना 10 आणि
21 याची ऍडिशन होईल, बरोबर ना रे? मग इथे काय येईल रे? 31x डिरेक्टली केलं कारण आतापर्यंत प्रॅक्टिस केली ना. हे प्लस मायनस कॅन्सल इज इक्वल टू 34 आणि 28 किती येतं? 62. आता हे डबल आलं का नाही? मग x ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 62/31. इथं मिळते x ची व्हॅल्यू 2 मिळते. काय मिळते? 2. आपण काय करणार आहे? पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर. कशामध्ये ठेवताय? चला फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा. चला फर्स्ट सांगा. 5x प्लस 7y इज इक्वल टू 17. 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे? त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं. काय असतं? मल्टिप्लिकेशन. प्लस 7y इज इक्वल टू 17. 5 टू जा 10 प्लस 7y इज इक्वल टू 17 प्लस 10 पलीकडे जाईल. काय होईल? 17 मधून 10 गेले, खाली राहिले 7. कशाची व्हॅल्यू आहे? म्हणजे y ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? y ची व्हॅल्यू 1 असायला पाहिजे. मग सोल्युशन काय येईल रे? सोल्युशन येईल x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1. लिहून घ्या. झाले? लेवल 3 पूर्ण तुम्हाला सॉल्व करायचे.